अंबरचा चौरंग केला म्हणून शिवाजी महाराज आज तुमच्या आमच्या हृदयावरती जिवंत आहे। पण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे आम्ही, बाबाजी बिन भिकाजी गुजर हे इतिहासामध्ये नाव आढळतं, त्याला पाटील की कुठलीही नाहीये। पत्र सापडले मध्यंतरीच्या काळामध्ये पण पाटील नावाचा उल्लेख नाहीये। इथल्या चित्रपटकार नाटककारांनी फक्त आणि फक्त पाटलाला बदनाम करण्याचं काटकारस्थान ठेवलेलं आहे। असं निर्मळ आणि स्वराज्य माझ्या शिवबाचं असताना अरे कोपर्डी सारखं घटना घडतेच कसं हे लाजिरवाणी गोष्ट आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांना वाटली पाहिजे। आणि अशीच एक मायमाऊली शेतामध्ये काबाड कष्ट करून घरी आली आणि घरी पोरांना स्वयंपाक करावं म्हणून चुलीकडे गेली, पाहिलं तर मसाला नव्हता। त्या मायमाऊलीने दारात उभ्या असणाऱ्या पोरीला बोलवून घेतलं। त्या माईचा आवाज ऐकून ती पोरगी आली आणि पोरीच्या डोक्यावरती हात फिरवून ती माय म्हणाली, अरे बाळा तुम्हाला भूक लागली असेल, जेवण करतं बनवायचं आहे पण मसाला नाही। एक आजी आजोबाचं घर लांब होतं, तिथून जाऊन मसाला आण। तसा त्या आईंचे शब्द ऐकून ती पोरगी म्हणाली, हो ग आई मी आत्ताच जाऊन मसाला आणते। तशी ती घराच्या बाहेर आले, घराच्या बाहेर सायकल उभी घेतली, त्या सायकलवरती उभी बसली ती आणि आजी आजोबांच्या दिशेने निघाली। पण त्याच ठिकाणी 3 नराधाम होते, हौसेमध्ये मुजोर आणि माजर झालेले, नशेमध्ये बेभान झालेले। यांनी त्या पोरीला पाहिलं आणि यांनी ठरवलं या पोरीची आबरू आपण लुटली पाहिजे। आईच्यात आपल्या तावडीतून हिला वाचवणार तरी कोण आहे। आणि त्या 3 नराधामा त्या पोरीच्या दिशेने धावायला लागले। त्या पोरीचा बेत लक्षात आला असावा या नराधामाच्या, ती पोरगी ही सायकल घेऊन तशीच सैरावैरा धावत असेल। पण 3 नराधामासमोर पळणार कुठवर, सायकल सोडली आणि तशीच पळत होती पण नाकामयाब झाली ती पोरगी। या तिघांनी तिला धरलं आणि ज्या पायानं ती पळू लागली त्या पोरीचे पाय तोडले। अरे ज्या पोरीनं हाताने बचाव केला असेल त्या पोरीचे हात तोडून टाकले। अरे ज्या पोरीनं किंकाळ्या फोडल्या असतील वाचवण्यासाठी त्या पोरीची मान तोडण्यात आली। अनन्वित अत्याचार त्या पोरीवरती केला। माझा राजा जर असता आणि माझ्या राजाला जर असं कळालं असतं तर उद्याचा सूर्य सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या नराधमांना दिसू दिला नसता। एवढी ताकद माझ्या शिवाजी महाराजांच्या कायद्यामध्ये होती। पण